तर नमस्कार मित्रांनो, नोकरी बघाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर वेस्ट सेंट्रल रेल्वे भरती 2024 निघालेली आहे। 3317 जागांसाठी 4 सप्टेंबर 2024 पूर्वी आपल्याला अर्ज करायचा आहे। हा अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। त्यामध्ये अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थी पदासाठी 3317 जागा आहेत एकूण। इथं या फोटोमध्ये तुम्हाला डिव्हिजन दिसतील। त्या डिव्हिजनमध्ये कास्टमध्ये, ओपनमध्ये, ओबीसी मध्ये, ईडब्ल्यूएस मध्ये असे टोटल एवढे पद भरायचे आहेत। हे सगळं इथं दिले। कृपया अर्ज भरायच्या अगोदर आपण हे सगळं वाचून घ्या। त्यानंतर शैक्षणिक पात्रता जी आहे ती आहे मेडिकल लॅब टेक्निशियन म्हणून जे पद आहे त्याच्यासाठी 12वी पास, ते फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी पाहिजे। त्यानंतर दुसरा आहे एनसीव्हीटी आणि एससीव्हीटीचं सर्टिफिकेट पाहिजे। उरलेल्या जेवढ्या पण ट्रेड आहेत त्यासाठी 50% गुणांसह 10वी पास पाहिजे आणि संबंधित जी पण ट्रेड असेल त्या ट्रेडमधला तुमचा ITI झालेला पाहिजे। या पदांच्या अधिक माहितीसाठी खाली आपल्याला एक जाहिरात दिलेली आहे, ती जाहिरात बघावी। त्यामध्ये तुम्हाला एकूण पदे कळतील। त्यानंतर पेपरचा फॉर्मॅट काय असणार आहे ते कळून जाईल। त्यानंतर जी वयाची अट आहे ती वयाची अट असेल 5 ऑगस्ट 2024 रोजी 15 ते 24 वर्ष। त्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी 5 वर्ष सूट आहे आणि ओबीसी साठी 3 वर्ष सूट आहे। फॉर्म फी ही सर्वसाधारण उमेदवारांसाठी आणि ओबीसी वाल्यांसाठी 141 रुपये फक्त असणार आहे आणि SC ST आणि अपंग आणि महिला यांच्यासाठी 41 रुपये असणार आहे। त्यानंतर या नोकरीचं ठिकाण हे पश्चिम मध्य रेल्वे असणार आहे। मित्रांनो, अर्ज सुरू झालेत 5 ऑगस्ट 2024 रोजी। ऑलरेडी 5 दिवस झालेत आणि अर्ज करायची शेवटची तारीख ही 4 सप्टेंबर 2024 आहे। तर इथं आपल्याला महत्त्वाच्या लिंक्समध्ये जाहिरात दिली। जाहिरातमध्ये पहावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण याची जाहिरात ओपन होईल। त्या जाहिरातमध्ये तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता। ही माहिती घ्या। इथं पदं दिल्यात जसं की कार्पेंटर, कॉम्प्युटर ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, फिटर, पेंटर, प्लंबर, पंप ऑपरेटर आणि वेल्डर हे सगळी पदं दिल्यात। त्याच्यातल्या ट्रेड्स दिल्यात। त्यानंतर जर डिसेबल कोण असेल तर त्याच्यामध्ये जी डिसेबिलिटी आहे ती हिअरिंग डिसेबिलिटी दाखवली आहे किंवा मॅक्झिमम डिसेबिलिटी रिक्वायरमेंट्स दिल्यात। त्यानंतर मोड ऑफ सिलेक्शन दिले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं परीक्षे दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे ते दिले आणि त्यानंतर तुम्ही अर्ज कसा करायचा, पेमेंट कसं करायचं ही सगळी माहिती यामध्ये दिली आणि याच्यामध्ये 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, तुमचा फोटो, तुमची सही या सगळ्या डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। काय कसं करायचं आहे ते सगळे गोष्टी दिलेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, इथं अर्ज करामध्ये जे ऑप्शन आहे त्याच्यावर अर्ज करा क्लिक करून आपण जर अगोदर रजिस्ट्रेशन केलं असेल तर इथं क्लिक हिअर टू लॉग इन ऑप्शन येईल। त्यानंतर आपण जर ते केलं नसेल तर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक हिअर टू सिलेक्ट ट्रेडवर क्लिक करून इथं आपल्याला आपली ट्रेड निवडायची आहे। ट्रेड निवडल्यानंतर ह्या सगळ्या माहिती भरून तिथं तुमचं नाव, नंबर, आधार कार्ड, वडिलांचं नाव, आईचं नाव किंवा तुमचं शैक्षणिक पात्रता, शिक्षण किती झाले ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये भरल्यानंतर तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला अधिकृत वेबसाईट जर पाहायची असेल रेल्वे भरतीची तर वेस्ट सेंट्रल रेल्वेची ही अधिकृत वेबसाईट आहे, ही तुम्ही बघू शकता। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला ही सगळी माहिती आता तुम्ही वेबसाईटवर बघताय किंवा तुम्ही व्हिडिओ बघताय, पण ही जर माहिती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती पाहिजे असेल किंवा तुमच्या माझ्या ज्या काही ह्या पोस्ट ज्या रेग्युलर जातात त्या इंस्टाग्रामवर पाहिजे असतील किंवा टेलिग्रामवर पाहिजे असतील तर आपल्याला एकच काम करायचं आहे, ते म्हणजे इथं पूर्ण एक चार्ट दिला आहे। त्यामध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे आणि इंस्टाग्राम ग्रुप आहे। ग्रुप नाही, ॲक्च्युली इंस्टाग्रामचं पेज आहे। यामध्ये तुम्हाला क्लिक करून जॉईन नाववर क्लिक करायचं आहे। व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल, इंस्टाग्राम असेल, या कशावरही तुम्ही जॉईन होऊन आपल्या सगळ्या भरतीच्या पोस्ट बघू शकताय। जसं जसं तुम्हाला रिलेव्हंट असेल तुम्ही त्या प्लॅटफॉर्म्सवर नोकरी बघाशी जॉईंट व्हा, कनेक्ट व्हा, म्हणजे तुम्हाला ही सगळी माहिती तुमच्या एका व्हॉट्सअपवरती किंवा इंस्टाग्रामवरती मिळू शकेल। तसंच अर्ज भरताना जी कागदपत्र लागणार आहेत त्यामध्ये आधार कार्ड, 10वीची मार्कशीट व प्रमाणपत्र, 12वीची मार्कशीट व प्रमाणपत्र, त्यानंतर तुमचं ITIचं मार्कशीट, तुमचा फोटो आणि तुमची सही या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉर्म भरताना लागणार आहेत। त्यानंतर मित्रांनो, असा करा अर्जमध्ये आपल्याला अर्ज कसा करायचा हे दिले। यामध्ये सुद्धा आपल्याला अर्ज करावर क्लिक केला तर तुम्ही ह्या वेबसाईटच्या पोर्टलवर इथं जाशील, इथं जाऊन तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करून हा फॉर्म भरायचा आहे। तर ही सगळी प्रोसेस तुम्ही फॉलो करायची आहे। त्यानंतर तुम्ही अर्ज भरून त्याच्याशी संदर्भातील जेवढी फी काही तुम्हाला तिथं भरायची आहे तर ती फी भरून तुमचा फॉर्म जमा करून घ्यायचा आहे। अवघे 25 दिवस या भरतीसाठी राहिलेत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या गरजू मित्राला शेअर करा जेणेकरून त्याला या भरतीचा फॉर्म भरता येईल। तर चला मित्रांनो, भेटूया एका नव्या भरतीच्या व्हिडिओमध्ये। पण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा अशाच नव्या व्हिडिओमध्ये।